बेरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या दीपकचं लग्न बुलंदशहर येथील सूरजपाल यांची मुलगी दामिनीसोबत 22 नोव्हेंबर रोजी झालं होतं। बुधवारी दामिनी ही नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती, मात्र उशिरापर्यंत ती बाहेर आलीच नाही। यावरून कुटुंबियांना संशय आला। पती दीपकने दामिनीला अनेकदा हाक मारली, पण दामिनीने दीपकच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि बाथरूमचा दरवाजाही उघडला नाही। अखेर कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा तोडला, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला। गिझरचा स्फोट झाल्याने दामिनी जखमी अवस्थेत पडून होती। गिझरचा स्फोट होताच घरात एकच गोंधळ उडाला। आजूबाजूचे लोक जमले, वधूला रुग्णालयात नेले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी मुलीच्या सासरच्या घरी धाव घेतली। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दामिनीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला। या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला।